नमस्कार माझ्या गोड ताईंनो मैत्रिणींनो, मी संतोषी फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर हे बघा, मी अस्तरवाला 30 साईजचा ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे। बघू शकताय तुम्ही, अस्तर आणि ब्लाऊज मी फ्युकिकनं जोडवून घेतलेला आहे। अशा पद्धती तुम्ही बघू शकताय। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कटोरी मापावरती कटोरी कसं जोडायची ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ कंटिन्यू बघा। व्हिडिओ कंटिन्यू बघितलं तरच तुमच्या लक्षामध्ये येईल की कशी कटोरी जोडायची ते मापानुसार आणि मापावरतीच। तर चला मग बघूया, व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा, मी आता हे दोन्ही साईडचे भाग जे आहेत ना, आपले फ्रंट साईडचे भाग मी दोन्हीच्या दोन्ही समोरच्या समोर ठेवून तुम्हाला मी दाखवणार आहे। तर हे बघा, आता अशा पद्धतीत आपण इथं समोरच्या समोर ठेवून आपल्याला व्यवस्थित उलट सीधा नको व्हायला म्हणून मी तुम्हाला दाखवते। तर बघू शकताय, मी आता हे आपला डाव्या साईडचा भाग घेतलेला आहे, फ्रंट साईडचा भाग घेतलेला आहे। तर डाव्या साईडचा जो भाग आहे ना, तो खालच्या साईडला ठेवून आपल्याला कटोरी वरच्या साईडला ठेवून आपल्याला इथं जोडवून घ्यायची। अशा पद्धतीत तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा तरच तुमच्या लक्षामध्ये येईल। परत एकदा सांगते। तर हे बघा, मी खालच्या साईडला मी फ्रंट साईडचा भाग ठेवून मी वरच्या साईडला कटोरी ठेवून आणि हलक्या हाताने आपल्याला शिलाई मारून घ्यायचा आहे। कुठलाही खालचा या वरचा भाग आपल्याला खिचायचा नाही आहे। अशा पद्धतीत आपल्याला शिलाई मारून घ्यायचे। तर बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीत फिनिशिंग येणार आहे। तर तुम्ही बघतच राहा पुढं व्हिडिओ। एकदम महत्त्वाचा आणि छोट्या छोट्या स्टिप आहेत आणि मापावरती कटोरी सोप्या आणि साध्या पद्धतीत कशी जोडायची ते पण तुम्हाला बघायला भेटेल। तर बघत राहा व्हिडिओ। तर हे बघा, मी डबल शिलाई इथं मारून घेतलेली आहे अशा पद्धतीत आणि तुम्ही बघू शकताय फिनिशिंग एकदम भारी, एकदम मस्त। तर आता इथं आपल्याला द्यायचा आहे कटोरीचा टच पॉईंट, ठीक आहे। तर टच पॉईंट मी आता इथं अंदाजनुसार मी मारून घेणार आहे। बघू शकता, हे पहिला टच पॉईंट आहे आणि दुसरा टच पॉईंट आपल्याला कसा घ्यायचा ते पण तुम्ही नक्की बघा। तर दुसरा टच पॉईंट आपल्याला डबल टच पॉईंट कसा घ्यायचा आहे आपल्याला इथं मापानुसार बघायचं आहे। जसा मापाचा ब्लाऊज आहे ना त्यांचा कस्टमरचा, तर त्या मापानुसार जे त्यांच्या मापाच्या ब्लाऊजचा टच पॉईंट आहे ना कटोरीचा, तर त्याच लाईनीमध्ये तसाच बरोबर आला पाहिजे। तर इथं थोडासा पाव इंचावरती मी टच पॉईंट घेतलेला आहे। तर हे आता तुम्हाला बघू शकताय तुम्ही की हे परफेक्ट एकदम टच पॉईंट आलेला आहे। तर तुम्हाला दाखवते मी माप घेऊन बरोबर व्यवस्थित। तर हे बघा, आता इथं मी माप घेतलेला आहे आणि मापाचा ब्लाऊज ठेवून तुम्हाला टच पॉईंट मी दाखवलेला आहे। आणि थोडासा पाव इंच आपल्याला इथं समोर पुढच्या साईडला सोडायचा आहे, कारण आपल्याला इथं जो डाव्या साईडचा फ्रंट भाग आहे ना, तर डाव्या साईडला आपल्याला बटन लूक पट्टी येणार आहे, त्याच्यामुळं आपल्याला पाव इंच समोर सोडायचं आहे। आता इथं क्रॉस पट्टी सुद्धा मी तुम्हाला मापानुसारच दाखवणार आहे। अशा पद्धती ज्यांनी कोणी नवीन असतील ना, त्यांना असं समजत नाही ना, ते स्वतःच्या मापावरती असं आपण इथं माप घेऊन जोडवू शकतो। तर हे बघा, मापानुसार इथं मी क्रॉस पट्टी घेतलेला आहे माप व्यवस्थित। आता इथं मार्जिंगच्या साईडला सध्याला आपल्याला इथं मापानुसारच मी तुम्हाला घेऊन दाखवणार आहे। बघा, अशा पद्धतीत सोपी आणि साधी पद्धत आहे। तुम्ही पण घर बसल्या बसून स्वतःच्या ब्लाऊजच्या मापावर तुम्ही असा ब्लाऊज शिवू शकताय। तर हे बघा, जो खालचा टच पॉईंटचा जो कपडा सुटलेला आहे ना कटोरीचा, ते मध्ये आला नाही पाहिजे शिलाईमध्ये, ते आपण साईडला फोल्ड करून ठेवून द्यायचं आहे, ठीक आहे। तर हे बघा, मापानुसार आपली इथं क्रॉस पट्टी जोडवून झालेला जो राहिलेला कपडा आहे तो कट करून टाकूया दोन्ही साईडचा आणि इथं डबल शिलाई आपण इथं मारून घेऊया। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीत फिनिशिंग सहित आपली कटोरी कशी आलेली आहे। टॉक वगैरे कटोरीचा जास्त नाही आहे, त्यांना जास्त नाही पाहिजे, तर हे अशा पद्धतीत आपण कटोरी जोडवून घेऊ शकतो। आणि आता इथं मी डबल शिलाई मारून घेते क्रॉस पट्टीला। तर अशा पद्धतीत तुम्ही संपूर्ण बघतच राहा की कटोरी कशी येते फिनिशिंग सहित। आणि ज्यांना कोणाला व्हिडिओ माझे आवडत असतील ना, ज्यांनी कुठून बघताय तिथून पण तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा की मी ह्या गावातून बघते म्हणून।
आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. जेणे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पण सबस्क्राईब करून घ्या. आता हे बघा मी दुसऱ्या साईडची कटोरी सेम तशीच मी वरच्या साईडनं ठेवून आणि न खिचता आपले ढिल्ला हात आपला सोडून मी शिलाई मारून घेते. बघा हे बघा अशा पद्धतीत आपली इथं दुसऱ्या साईडची पण सेम तशीच कटोरी जोडून घ्यायची आपल्याला. ठीक आहे. तर आता इथे मी डबल शिलाई मारून घेते. थोडासा धागा तुटलाय तर आपण धागा टाकून घेऊया सुईमध्ये. ते अशा पद्धतीत आपण इथं कटोरी जोडवून घ्यायची आहे. ते डबल शिलाई मारून घेऊया आपण. हे बघा अशा पद्धतीत आपल्याला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप एकदम मस्त कटोरी येणार आहे आपली. तुम्ही तर नक्की कटोरीचा कसा व्हिडिओ आहे ते पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर हे दुसरा पण तसा सेम आपल्याला टच पॉईंट मारून घ्यायचा आहे कटोरीला. आणि जसा आता बटन साईडचा जो भाग आहे ना, हे बटन साईडचे फ्रंट भाग आहे. तर सेम तसंच आपल्याला बटन साईडची पण कटोरीचा आपल्याला सेम तसेच माप घ्यायचं आहे. इथे पण मी पाऊण इंच पुढून घेणार आहे शिलाई. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने आता हे परत एकदा आपल्याला बघायचे आहे की व्यवस्थित पॉईंटवर पॉईंट शिलाई आपल्याला आली आहे का ती बघायचं आहे. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला समोरच्या भागापासून आपल्याला इथं क्रॉसपट्टी जोडून घ्यायची. आता ह्याला पण जो आपण पहिल्या फ्रंट साईडला कटोरी जोडलेली आहे ना, सॉरी क्रॉसपट्टी, त्या क्रॉसपट्टीनुसारच आपल्याला माप घ्यायचं आहे. दोन्ही साईडचे हे आपल्या क्रॉसपट्टी दोन्ही बरोबर आले पाहिजे समोरच्या समोर. आणि जे खालचा कटोरी पॉईंटचा जो कपडा आहे ना खालच्या साईडला टच पॉईंटचा मधला, तो पण ह्याच्यामध्ये पण ह्याला पण असं सेम टू सेम आपण इथं दुमडून घ्यायला पाहिजे. हे बघा असं शिलाईमध्ये नाही यायला पाहिजे. ठीक आहे. ते बघा आता ही दुसऱ्या साईडची पण आपली क्रॉसपट्टी जोडवून झालेली आहे. अशा पद्धतीत बघू शकताय तुम्ही. आणि मी डबल परत एकदा शिलाई मारून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीत आपल्या इथं दुसऱ्या साईडची पण कटोरी जोडवून झालेली आहे. दाखवते तुम्हाला दोन्ही साईडचा पण बरोबर आले का नाही, ती क्रॉसपट्टी वगैरे मस्त व्यवस्थित आले का नाही ते आपल्याला बघून घ्यायचं इथं. ठीक आहे. तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, आता इथं मी अस्तराचा जो कपडा असतो ना, तो अस्तराचा कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यात आपल्याला बटन लूकपट्टी काढून घ्यायची. अशा पद्धतीत तुम्हाला दाखवते बटन लूकपट्टी कशी लावायची ते. तो अस्तराचा जो कपडा आहे ना बटन लूकसाठी, ते आपल्याला वरच्या साईडला ठेवायचं. ठीक आहे. आता काय करायचं माहिती आहे का, इथं आपल्याला जो कटोरीचं जो पुढच्या साईडला टच पॉईंटपासून पुढं जेवढा भाग आहे ना तेवढाच मापात घ्यायचं आहे आपल्याला. मापाच्या ब्लाऊजचा जो आहे ना भाग, तो तेवढाच आपल्याला त्याच्यापर्यंतच घ्यायचं, त्याच्या पुढं नाही घ्यायचं. ठीक आहे. तर हे बघा असा राहिलेला कपडा थोडासा कट करून टाकूया. आता इथं मी बटन लूकपट्टी जोडून घेतलेली. आता इथं आपण इथं दाब टीप देऊन घेऊया. दाब टीप कशी द्यायची ते पण नक्की बघा तुम्ही बरं का. हे बघा इथं मी जो ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे ना कटोरीच्या साईडचा, त्याच्यावरनं आपल्याला दाब टीप द्यायची आहे. आता इथं फोल्ड करून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीत इथे एक चून टाकलेली होती मी, त्याला पण व्यवस्थित करून आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हे बघा आता इथं व्यवस्थित नीट आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची, फोल्ड करून इथं बटन लूकपट्टी व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीत. धागे जे असतील ना ते आपल्याला सर्व कट करून टाकायचे आहेत, कारण फिनिशिंग आपल्याला पाहिजे फक्त. ठीक आहे. धागा दिसला नाही पाहिजे तरच आपल्याला फिनिशिंग मस्त येते. आता जो बटन लूक साईडची पट्टी जी आहे ना, ते आपण आता इथं मापानुसार घ्यायचं आहे आणि तो कट करून टाकायचे. ठीक आहे. असं गोल राऊंड
गळा आला पाहिजे. तर दुसऱ्या साईडला पण आपल्याला इथं बटनपट्टी लावायची. बटनपट्टी कशी लावायची ते पण नक्की बघा तुम्ही. तर बटन पट्टीसाठी आपल्याला इथं जो साडीचा कपडा आहे तो तिच्यामधलीच लुकपट्टी घ्यायची आपल्याला काढून. आता जे हे कपडा घेतलेला आहे ना, कपडा खालच्या साईडला ठेवायचा आणि बटन आपला हे कटोरीचा भाग आहे तो वरच्या साईडला ठेवायचा. कारण तो कपडा जो आहे ना ते वरच्या साईडला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं. ठीक आहे. हे बघा अशा पद्धती. ज्यांनी कोणी नवीन आहेत ना त्यांच्यासाठी तर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मस्त आहे. हे बघा अशा पद्धतीत इथं फोल्ड करून आपल्याला घ्यायचे शिलाई मारून. आता इथं आपल्याला व्यवस्थित इथं बटन लुकपट्टी मस्त आता मापानुसारच घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. मापानुसार जो कटोरीचा टच पॉईंट आहे ना आपला मापाचा बी आणि आपण जे मारलेला आहे त्याच्याच पुढं आपल्याला जेवढं त्या ब्लाऊजचं आहे ना मापाच्या तेवढंच आपल्याला ह्या पण ब्लाऊजला तेवढंच ठेवायचं आहे. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीत तिथं फिरवून आपल्याला सुईमध्येच ठेवून फिरवून शिलाई मारून घ्यायची. बघा कशी वाटली कटोरी. आता जो दुसऱ्या साईडचा आपण बटन लुकपट्टीचा जो माप उंची घेतलेला आहे ना तशीच उंची मापनुसार आपल्याला घ्यायची. हे बघा अशा पद्धतीत. ठीक आहे. व्यवस्थित आपल्याला नीट गोल गळा आला पाहिजे समोरचा पण, तरच ब्लाऊज बसतोय आपल्याला. शोल्डर न उतरता आपला ब्लाऊज फिटिंगला छान बसतो. ज्याने कोणी नवीन असतील ना ते स्टिप एक एक छोट्या छोट्या स्टिप जे आहेत ना तुम्ही नक्की फॉलो करा तर तुमच्या लक्षात येईल नक्की. ठीक आहे. तर हे बघा अशा पद्धती दोन्ही बरोबर आले पाहिजे आपली काजपट्टी पण आणि आपल्यानी बटन लुकपट्टी पण. ठीक आहे. तर आता इथं मी दाखवणार आहे तुम्हाला गळ्याला आपण गोट कसा मारायचा. ठीक आहे. पायपिंग नाही लावायची आपल्याला, फक्त गोट मारून घ्यायचे. त्या गोटला मी इथं अस्तराच्या कपड्याचा फोल्ड करून इथं पट्ट्या काढून घेतल्यात अशा पद्धतीत. ठीक आहे. आता मी हे डाव्या साईडचे फ्रंट भाग घेतलेला आहे आणि वरतून आपल्याला हे बघा अशा पद्धतीत वरतून ठेवायचं आणि आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची. ठीक आहे. आणि जागी जागी आपल्याला जिथं जे राऊंड पाऊंट आहेत ना तिथं आपल्याला चून टाकून घ्यायचे, कारण पलटी मारणार नाही आपला गळा. फिनिशिंग छान येत असते. हे का जो राहिलेला थोडासा आतमध्ये जो कपडा आहे ना तो कट करून टाकायचा. ठीक आहे. तर हे बघा इथं फोल्ड करून आपल्याला एक दापटीप देऊन घ्यायच्या वरून अशा पद्धतीत गळ्याला. हे बघा अशा पद्धतीत इथं आपल्याला दापटीप देऊन घ्यायची. हे बघा अशा पद्धतीत अजून एक आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीत मस्तपैकी आपलं गळ्याला गोट मारून झालेला आहे. आता दुसऱ्या साईडला पण आपण वरच्या साईडनं ठेवून आपल्याला इथं गळ्याला गोट मारून घ्यायचं. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीत त्याला जसं चुन्या टाकल्यात ना आपण ह्याला पण तशाच चुन्या टाकायच्यात. जो राहिलेला थोडासा कपडा आपला जेवढा लागतंय तेवढं ठेवायचं आणि बाकीचा आहे तो कट करून टाकायचा. हे बघा अशा पद्धतीत आपण जो थोडा कपडा राहतोय ना आतमध्ये तो कट करून टाकायचा. आता इथं फोल्ड करून व्यवस्थित आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायचा, कारण तो जो आपण गळ्याला गोट मारायला कपडा घेतलाय ना अस्तराचा जोडून तो वरती नाही दिसला पाहिजे. याची काळजी आपल्याला मेन पॉईंट घ्यायचं आहे माहिती आहे का. तर आपला ब्लाऊज फिनिशिंग सेट तयार होतोय अशा पद्धतीत. आता इथं आपण डबल शिलाई मारून घेऊया. हे बघा खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. तुम्ही नक्की करू शकताल. घरच्या घरी तुम्ही नक्की बघून करू शकताल स्वतःच्या ब्लाऊजच्या मापावरती. तर दाखवते तुम्हाला एक गोल गळा कसा आलेला आहे आणि कसं कटोरी जोडून फिनिशिंग सहित आलेली आहे ते मी तुम्हाला दाखवते. बघा तर हे बघा अशा पद्धतीत इथं आपल्याला सर्व कटोरी वगैरे मापानुसार जोडवून आलेला आहे आणि समोरचा गळा पण तुम्ही नक्की बघू शकता. इथं गोल गळा आलेला आहे. तर तुम्हाला
बरोबर कसा वाटला कटोरी जोडायची वगैरे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि कुठून कुठून व्हिडिओ बघतात ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीत आपला गळा आलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ माझा नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला मैत्रिणींनो, मी व्हिडिओ इथंच एंड करते आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.